आढळलं नाही जयंतरावजी ते चांगलं आहे, पण चंद्रकांत दादांसारखा सभ्य आणि सज्जन माणसाच्या हातामध्ये आहे म्हणून ते आढळणार नाही. आपल्याला माहित आहे साखर कारखान्याला सरकारच्या वतीनं जो हमी दिली जाते, कर्जाला हमी दिली जाते, ती सरसकट दिली जाते का साखर कारखान्यांना? ते कारखाने कोणाचे आहेत, ते कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या जवळचे आहेत, कुठल्या मंत्र्याचे आहेत, कुठल्या सत्ताधारी पक्षाचे आहेत? आता दादांसारखा सज्जन आणि सभ्य माणसं किती इथे आहेत हे मला माहित नाही. म्हणजे मी कोण नाही असं म्हटलं नाही, कोण किती आहेत मला माहित नाही, पण आजपर्यंत दादांच्याकडे एक हात आहे म्हणून 22 विद्यापीठांना मिळालं. पण मग त्याच्याऐवजी तुम्ही नियम आणि निकष ठरवून त्या क्रायटेरिया फुलफिल करणाऱ्या लोकांना कोणालाही देत आम्ही मान्यता देऊ असा कायदा का करत नाही तुम्ही? प्रत्येक वेळी व्यक्ती आणि प्रत्येक वेळी विद्यापीठ ठाव ठिकाणा कशाला पाहिजे? सरसकट करा. बरं अर्ज ते पण सांगा. हा आम्ही काहीच खरं बरोबर आहे, पण आम्हाला साधे विकासाला मिळणारे बजेटला 1 रुपया सुद्धा तुम्ही देत नाही, तर तुम्ही आम्हाला विद्यापीठ द्याल? देऊ अर्ज. अध्यक्ष महाराज, या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आपण खाजगी विद्यापीठासाठी ज्या पद्धतीचे काही आपण कायद्यामध्ये स्वरूप करून त्यांना मान्यता दिलेली आहे त्याचा जयंतराव पाटलांनी उल्लेख केला. पण अध्यक्ष महाराज, मूळ उद्देश आहे की जे विद्यार्थी असतात त्यांनी मगाशी सांगितलं की SC ST OBC या सगळ्यांचं आरक्षण आणि त्या सगळ्या गोष्टी, पण अध्यक्ष महाराज त्याचं पालन केलं जात नाही. विद्यार्थ्यांच्या खऱ्या अर्थानं जे गरीब असतात, जे आर्थिक मागास असतात, अशा मुलांचं शोषण या सगळ्या खाजगी विद्यापीठात मोठ्या प्रमाणात केलं जातं. हे अनेकदा निदर्शनास आलेलं आहे, सभागृहात अनेकदा ते चर्चेलाही आलेलं आहे. आपण कायदा बनवतो पण कायद्याचं पालन होत नाही, कारण की सगळी मोठी व्यक्ती असतात, माशी शब्द वापरणार नाही, हे मोठी व्यक्ती असतात आणि मग या लोकांच्या विरोधात जाणं हे शक्य होत नाही. आणि म्हणून या कायद्यामध्ये असं एक प्रोव्हिजन आलंच पाहिजे. आपण जेव्हा हे कायदा आणतो आणि त्या विद्यापीठाला मान्यता देतो, पण त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट निदर्शनास आणली पाहिजे की आपला उद्देश याला चांगलं, कारण की आपण जगामध्ये शिकायला मुलं मुली जातात. आपल्याच राज्यामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये आपल्याला आता नाही बिलं नाही, आता नाही. मी या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगेल की अनेक विद्यापीठाच्या तक्रारी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी ज्या आर्थिक कमजोर असतात पण मेरिट असतात, ते मागासवर्गीय असतात, त्या मुलांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही आणि मग ते बिचारे फिरत राहतात. मग ते ऑनलाईन भरती आहे, मग ऑनलाईन भरतीमध्ये काय काय गडबडी होतात दादा आपल्याला सगळं माहिती आहे. त्यामुळे कायद्यामध्ये हे सगळं आपण खाजगी विद्यापीठाला जेव्हा मान्यता देतोय तर त्याच्यामध्ये हे एक प्रोव्हिजन आलं पाहिजे. हे असे गोष्टी निदर्शनास आल्यात तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, ते युनिव्हर्सिटीज बंद पाडू, अशा पद्धतीची अगर भूमिका घेतली तर मला वाटतं की आपण आणि त्या ठिकाणी एक धाक आपल्याला शासनाचा राहील. आणि दुसरं, या सगळ्या विद्यापीठात आता जिओ म्हटलं तर आता रिलायन्स म्हटलं तर मोठं काम आहे, याच्यामध्ये शैक्षणिक सबसिडी त्या मुलामुलींना मिळतील का, या गोष्टीचा एक खुलासा आपण केला पाहिजे, एवढंच माझं मत आहे. माननीय अध्यक्ष महोदय,